नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुमच्या घरी जर प्लास्टिकचं कोणतंही भांडं फुटलेलं असेल, जसं की प्लास्टिकचा मग असेल, प्लास्टिकचं टोपलं असेल किंवा बादली असेल, काहीही, आणि मग ते अशा पद्धतीने फुटल्यानंतर तुम्ही फेकून देत असाल, तर आत्ताच थांबा। तुम्ही त्याचा रियूज करू शकता आणि ते पुन्हा पहिल्यासारखं करू शकता। तुमच्यासोबत आज मी जर तुमच्या घरातलं प्लास्टिकचं कोणतंही भांडं अशाच पद्धतीने फुटलं असेल, तर ते कशा पद्धतीने तुम्ही रियूजमध्ये आणू शकता, तर तुम्ही बघू शकता मगची हालत कशी झाली होती आणि आता त्यामध्ये मी पाणी भरून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। सो आता आपण यामध्ये जे आहे अगदी मॅजिकल असा मिठाचा वापर करणार आहोत। एक मी इकडे वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ। आता हे मीठ जे आहे तुम्हाला थोडंसं असं काळपट दिसेल, तर मी बेकिंगसाठी वापरलं होतं आणि त्याच मिठाचा मी वापर करते आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा। तुम्हाला जर बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल, तर मग त्याऐवजी तुम्ही इकडे इनोचा वापर करू शकता। बस हे तुम्हाला मिक्स करायचं आहे, असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे। अगदी सोपं आहे। आपल्या घरामध्ये बऱ्याचदा जे आहे प्लास्टिकचे आपण भांडे, स्पेशली कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी टोपलं जे आहे ते वापरत असतो, आणि मग अशा वेळेस आंघोळीसाठी जी बादली वापरली जाते ती बऱ्याच वेळेस जी आहे ती फुटल्या जाते, मग आपण फेकून देतो। मग तसं करायचं नाही, फक्त किचनमध्ये जायचं, मीठ घ्यायचं आणि बेकिंग सोडा घ्यायचा। आता मी इकडे तुम्हाला हे जो मग आहे हा फुटला आहे त्याच्यावरती ही प्रोसेस करून दाखवते आहे। सेम प्रोसेस तुम्ही जेही प्लास्टिकचं भांडं असेल त्यावरती करायचं आहे। आता ही पावडर तुम्हाला डायरेक्ट जिथे फुटले तर असं टाकायची का, तर नाही। तुम्हाला काय करायचं आहे, जिथे आता बघा फुटलेलं आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीने, तुम्ही जसं ज्या पद्धतीने बघा रांगोळी काढताना त्या पद्धतीने अशी बारीक लाईन आखून घ्यायची आहे। कशाची? मिठाची आणि बेकिंग सोड्याची। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते, हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी, आणि आपण असं म्हणू शकतो वेस्ट फ्रॉम बेस्ट बनवलेला आहे। आता इकडे घ्यायचं आहे तुम्हाला फेविस्टिक। तुम्ही म्हणाल अगं बाई फेविस्टिकनं तर चिपकतं ना, तर फेविस्टिकने तुम्ही चिपकवल्यानंतर ते पुन्हा जसं आणि तसंच फुटून जातं। त्यामुळे जर मीठ आणि बेकिंग सोड्याचा तुम्ही वापर केला तर ते अगदी जसं पहिलं होतं तसंच होतं। कितीही वापर करा तरीही ते फुटणार नाही। म्हणजेच काय, मीठ आणि बेकिंग सोड्याची एक लेअर तिथे बनून जाते। आता तुम्ही बघू शकता आपण बेकिंग सोडा आणि मीठची एक पावडर बनवली होती ना, ती त्यावरती टाकली आणि नंतर त्यावरती काय केलं आहे, फेविस्टिक टाकलं आहे। सेम पद्धतीने आता फेविस्टिक टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा वरून जसं आपण रांगोळी काढतो तिचे ज्या पद्धतीने 2 बोटांमध्ये आपण रांगोळी घेतो, तशाच पद्धतीने 2 बोटांमध्ये पावडर घ्यायची आहे आणि अशी बारीक पावडर त्यावरती टाकायची। कुठे टाकायची? जिथे ते फुटलेलं आहे तिथे, आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचं। आता काय होईल, जिथे फुटलेलं आहे तिथे एक अशी पांढरी लेअर तयार होईल आणि फेविस्टिक वापरल्या कारणाने ती पांढरी लेअर अगदी जिथे फुटलेलं आहे तिथे चिपकून बसेल। त्यामुळे आवर्जून तुम्ही असं करून बघा। तुम्हाला वाटेल अरे काहीही, तर तुम्ही फेविस्टिक वापरा फक्त, आणि जर नाही ते फुटलं तर बघा तुम्ही लगेच ते जे आहे ते अगदी फुटून जातं, त्याचा चिकटपणा निघून जातो, आणि असं केलं ना तर तो कायमचा तसा आणि तसा राहतो। आता सेम पद्धतीने जो काही मग आहे तो बऱ्याच ठिकाणी फुटलेला आहे, तर मी सेम पद्धतीने सेम प्रोसेस फॉलो करणार आहे आणि सेम आपल्याला हे असंच करून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही डायरेक्ट फेविस्टिक लावून भरून अशा पद्धतीने सुद्धा टाकू शकता। दोन्हीही पद्धती अगदी व्यवस्थित आहे। लावल्यानंतर 5 ते 7 मिनटं तुम्हाला हा ड्राय होऊ द्यायचा आहे। आता जिथे जिथे फुटलं होतं तिथे सगळ्या ठिकाणी मी लावून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकाल अशी पांढरी लेअर तयार झाली आहे। आता मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते। पाणी घेतलेलं आहे, आता बघा मी मगमध्ये पाणी घेते, बघा पाणीसुद्धा खाली ड्रिप आउट होत नाही आहे। सो नक्की या पद्धतीने प्लास्टिक जे आहे ते फेकून न देता अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही जे आहे उपयोगात आणू शकता। हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आता बघा तुम्ही जेव्हा तुम्ही हे लावणार आहात तेव्हा तुम्हाला यांना सुकवण्यासाठी थोडासा टाईम द्यावाच लागेल। लगेच तुम्हाला हा यूज करायचा नाही आहे, म्हणजे कसं फेविस्टिक आणि आपण जी पांढरी पावडर बनवली ती व्यवस्थित तिथे चिपकली गेली पाहिजे। खूप बढिया रिझल्ट येतो, नक्की ट्राय करून बघा, आणि हो हे ट्राय केल्यानंतर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच लवकरच, म्हणजेच काय उद्याच भेटणार आहोत। सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी, खूप धन्यवाद।